लोकांना अजूनही ते पचत नव्हतं की पाण्यात घातल्यावर उपमा तयार होऊ शकतो. त्या पटकन पोहे तुमचे 2 मिनिटात होऊ शकतात. आणि त्याचं खरं म्हणजे असं झालं की लोकांनी मला बरेच विचारतात की तुम्हाला स्वयंपाकघरात खूप आवड आहे का? स्वयंपाकघरात. तर म्हटलं नाही, मला स्वयंपाकघरात आवड नाही आहे जास्ती काम करायची. त्यामुळे स्वयंपाकघरात कमीत कमी वेळ लागेल अशा तऱ्हेचं आपण काही बनवू शकतो का? हाही एक विचार मनामध्ये डोकावला आणि जेणेकरून बायकांचा वेळ त्याच्यामधला वाचेल, हा एक उद्दिष्ट होतंच. आणि त्यांच्या किचनमध्ये घडणारं 80% काम मी माझ्या किचनमध्ये करायचे. ज्यायोगे अन्य महिलांना पण त्याचा रोजगार म्हणून रोजगाराकरता उपयोग झाला आणि त्यामुळे जसं आपण म्हणतो ना, की एकमेका सहाय्य करू, तसं त्यांचा संसार उभा राहिला आणि ह्या बायकांची वेळ वाचली, की जो वेळ ते त्यांच्या आवडीच्या कामाकरता किंवा महत्त्वाच्या कामाकरता देऊ शकतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगायचं तर आता तुम्ही दिवाळीचा उल्लेख केला. आता बेसनाचे लाडू म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला म्हटलं बापरे, ते आता बेसन भाजा, दळून आणा, हे करा. तर त्याच्या वेळेला मी ते झटपट लाडू बनवले. म्हणजे त्या लाडूमध्ये तुम्हाला फक्त तूप पातळ करून घालायचं आणि लाडू वळायचे. अरे वा. म्हणजे गॅसवरती ठेवायचंच नाही आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही अन्य कामं करताना छोट्या 1ली-2रीतल्या मुलीला सुद्धा म्हणू शकता की तू लाडू वळ गं. नक्की लाडू वळते आणि तिला काहीतरी केल्याचं समाधान. म्हणजे माझं रेडी टू कुक करण्यामध्ये होतं की कोणालाही, म्हणजे माझ्या एजचं म्हटलं किंवा त्यावेळेला 2000च्या वेळेला सुद्धा कोणालाही बाहेरनं पटकन आणून खाणं हे तितकंसंही व्हायचं नाही. की त्याला काहीतरी आपला टच पाहिजे, आपला हात पाहिजे. त्यामुळे कुक तुम्ही करायचं आहे, पण कुक करण्याकरता लागणारी सगळी मेहनत ही मी घेतलेली आहे. म्हणजे तुम्हाला उपमा पटकन तुम्हीच करून देणार आहात, तुम्हीच नेऊन देणार आहात, पण तो उपमा करण्याकरता लागणारा रवा तुम्हाला भाजायला नको आहे किंवा त्याचे बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स गोळा करत बसायला नको आहे. म्हणजे एकटा राहणारा पुरुष माणूससुद्धा त्याच्याकडे आलेल्या मित्राला पटकन उपमा करून देऊ शकतो. उकळत्या पाण्यात घातलं की उपमा होणार आहे.